नमस्कार मित्रांनो आज 22 डिसेंबर सोमवारचा बेलेबेल बाजार। आज सोमवार बेलेबेल बाजारात भाग 2 टाकतोय। आजच्या भाग 2 मधील बैलाच्या ज्या किमती, बैलांचे जे बाजार भाव ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। दादा काय झाले वयाचे 50,000 कसं आहे दाती काय 2 दाती कुठला आहे भाई गाड्याचा आहे का कोणत्या कांदे बोलते कांदे बोलतो बरं कुठपर्यंत आली मागणी आता किती घ्यायची शेवट 40,000 घ्यायची मोबाईल नंबर द्या ना असेल 98 60 72 97 दादा काय झाली किंमत काय नाही किती सांगितली किती किंमत सांगितली किंमत दादा आहे किंमत किती राहिली कोण राहिलं काय किंमत दाती कशी कुठली गाड्याची का कामाची आता चालेल मोबाईल नंबर आहे 90 हो द्यायचे का काय आम्ही काय 2 दादा काय किंमत झाली द्यायची दाती कसं आहे 4 दाती बरं आहे का नाही ना बरं नाही गाड्याचं आहे का आवतच आहे का याचे काय आणले 25 कुठपर्यंत आली काय मागणी 37 किती घ्यायचे शेवट 41,000 मोबाईल नंबर द्या आपला 88 दादा काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली जोडाची 1 लाख दाती कशी कुठली बैल ओतूरची का कामाला चालू आहे सगळ्या किती घ्यायचे शेवट किती 1,001 नेमकं बोला ना मोबाईल नंबर द्या असेल तर 96 39 39 बाबा काय झाली किंमत काय झाली कुणाचं आहे नाही मारणार ऐका थोडं काय सांगू आम्ही तुम्हाला तिथं गोव्यावर सोडून आलो काहीच नाही त्या यांना दादा नाना मारायचं कोणाला नाही काय झाली किंमत काय झाली किंमत त्याची 32,000 कुठलं वासरू येते घेतलं काय करायचं माझं म्हणणं कुठपर्यंत मागते कितीला वासरू मागतात 27,000 रुपये तुम्ही किती मानता 31,000 म्हणतो पाहून बोलू ना आपण कितीला मागितलं आपण मोबाईल नंबर 99 626 017
ए भास्कर दे रे काय सांगितली जोडाची जोडाची काय सांगितली 90,000 कुठली बैल बैल कुठली दाती सरळ गावची का 4 जाती कामाची का कामाची किती पर्यंत आली मागणी काय मागतात कितीला मागणी कितीला आली किती घ्यायची शेवट मग फायनल मोबाईल नंबर 95 47 31 27 पाहुणं काय सांगितली किंमत जोडायची 95 कुठली बैल संगमनेर संगमनेरची फुलेवाडी दातला कशी हे 4 झाले आणि आले पाहिलं तो करतात करतो 4 दात करत गाडी कोणाच्या हातात द्यायच्या 5 वर्षाच्या एकदम शांत आहे एकदम शांत ना हा फार तुम्ही हातात घ्यायची बाय माणसं कुठपर्यंत आली मागणी आता मागे 75 पर्यंत 75 शेवट किती म्हणता घ्यायची तुम्ही आम्ही 90 आहे 90 मोबाईल नंबर द्या सांगता आपण 83 085 81 489 पाहुणं काय सांगितलं काळ्या माळ्याचे काय सांगितलं कुठलं आहे संगमनेरचा दाती गाड्याच आहे का इकडे हाकायला का तालुक्याला हा का आवटा तालुक्याला आवता चालू केला कुठपर्यंत आली मागणी त्याला मागणी कुठपर्यंत आली त्याची मागणी आहे तिथपर्यंत किती घ्यायची शेवट तेव्हा देऊ 35 ला देऊ टाकू फायनल मोबाईल नंबर द्या 93 59 00 दादा काय म्हणते जोडायचो दिली का कितीला दिली 95,000 कुठली होती संगमनेरची होती का संगमनेरची लय पहिला आलं तर कुठे गेली आता ही सांगोल्याला गेली मोबाईल नंबर द्या ना आपला असं 93 560 891 दादा घेतली का दिली दिली का किती लिहिलं जोड 2,10,000 हा का कुठे गेला आता आणि हा हा पण दिला कितीला हा दिला 65 ला 65 ला दिला किती आणले होते आज नाव दिला 10 मोबाईल नंबर आहे ना असं आपला 98 50 21 34 68 पाहुणं कुठून आहे कल्याण कल्याणवरून का दिलाय का हा दिला कितीला दिला दिला एक आणि हा आपला होता तो कितीला दिला आपण एक गाड्याची होती का हो गाडी सगळी हा दादा काय सांगितलंय बा किमती यांच्या किती किंमत सांगितली त्यांचं 2,10,000 3 इंच का दाती कशी गाड्याची आहे का कशी नाही ना मागणी कुठपर्यंत आली आता मागणी झाली त्यांची 170 सगळी किती आणली होती आज 6 होती 6 होती का फायनल कितीचा भाव फायनल कितीच्या भावाने घ्यायची फायनल 60,000 भावामध्ये मोबाईल नंबर 98 43 1406 पहिला
काय राहील ती किंमत? किंमत काय राहिली? पाहुणे किंमत काय राहिली? 60,000 का? दाती कसं? कुठलं आहे भाई? अकोल्यातलं का? गाड्याचं आहे? गोडा बैलाचं. कोणत्या गांधी पळतो? कुठपर्यंत आली मागे आता? 40-42. मोबाईल नंबर आहे ना आपण? मोबाईल नंबर 84 88 31 दादा काय म्हणतो वासराचं? वासराची किंमत काय आहे? 25. कुठले वासरू? सावरगावचं आहे का? मागणी कुठपर्यंत झाली आता? मागतात. किती घ्यायचे शेवट? मोबाईल नंबर आहे ना आपला? पळावं लागेल त्याला? नाही. काय सांगितलं जोडाची? कुठली? पिंपळगाव जवळची का? दाती कशी? दोन्ही पण ना? कामाची आहे ना? मागणी कुठपर्यंत झाली आता? 60 पर्यंत आली. चालेल का? किती घ्यायची शेवट? शेवट घ्यायची मोबाईल नंबर आहे? मोबाईल नंबर 93 073 23 940. दादा काय किंमत आहे? दिलं? कुठे गेला आता? गाड्याचा होता? नव्हता? किती झाली विक्री? 30,000 दिला. पाहुणं कुठला आहे भाई हो? शिर्डीतलं. गोळ्या गाडीचं आहे का? दाती कसं आहे? कोणत्या गांधी बोलते? पूजा गांधी. मागणी कुठपर्यंत झाली आता? हो. किती आणली होती आज? एकच आहे का? एक दिला. मोबाईल नंबर आहे? 83 29 03 93 77. पाहुणं काय किंमत सांगितली? 60,000. कुठला आहे भाई? किंदूरचा आहे का? दाती कसं आहे? गाड्याचा होता का? कामाचा आहे का? कुठपर्यंत झाली मागणी आता? 50,000. मोबाईल नंबर आहे ना आपला? 82 82 983. किती घ्यायचे शेवट? काय राहिलं किमती? हा? दोन दाती का? कुठली? कुठपर्यंत मागणी करत झाली काय आता? 80 ला मागतात. कामाची का? गाडीची? कोणी करणार ते? मोबाईल नंबर आहे? 82 91 परत सांगा बरं. 93 25 21 02. किती घ्यायचे शेवट? शेवट 1,10. 1,10,000. पाहुणं कसं आहे जोडायचे? 1,15,000. ₹1,15,000. दाती कशी? जुळल्यात ना?
कामाला चालू आहे सगळं आम्हाला चालू आहे. कुठपर्यंत मागणी झाली आता मागण्यात ₹10 किती आले होते आज 90 90 का याची किती घ्यायची फायनल एकदा 1,10,000 मोबाईल नंबर द्या ना 95 45 28 19 58. दादा काय किंमत सांगितली हो 40,000 कुठलं आहे बैल अंबरनाथ आहे का जाती कसं आहे 4 जाती कोणत्या कांदी पळतो दोन्ही कांदी पब्लिकनी पळतो का कुठपर्यंत आली मागणी आता आले 35 पर्यंत. किती वेळ घ्यायची शेवट शेवट किती म्हणता 32-33 ला सुरू आपण 32-33 मोबाईल नंबर द्या ना 90 11 22 48 15. चांगले एका फेऱ्यातून पैसे भेटले काय सांगितली हो किंमत किंमत काय सांगितली 65,000 द्यायला दाती जाती कशी दाती दोन दाती दोन जाती चिरुंडे तुम्ही पण मागा कुठपर्यंत आली मागणी कुठपर्यंत आली मागणी कुठपर्यंत आली? किती घ्यायची शेवट शेवट 55 गोमला भावरंगा बरगडीने काय नाही झापडायचं वात्राला ते मात्र काय खोड नाही निघणार हा. गोम भावरा बरगडीने काय नाही झापडायचं हिरी जास्त देते एक मोबाईल नंबर द्या 9975 96 मागितलं मी त्याला परत डबल करून मी म्हणून दादा काय किंमत सांगितली मला चली किती किंच्यावर मला तू देत ते पण समजे किंमत काय सांगितली किंमत काय सांगितली बोल ना इकडे बोर 7 बोर किंमत काय सांगितली किंमत काय सांगितली 55,000 दाती कसं 55,000 दाती कसं आहे कुठलं आहे खालच्या पट्टीला आणलं व्यापारला कुठपर्यंत मागतात काय मागाची 35ला नाही लावला किती घ्यायचे शेवट अंदाजे 40 मोबाईल नंबर आहे 99 22 22 64 31 काय सांगितली किंमत वासराची 40,000 झाले का कुठले वासरू
मोबाईल नंबर द्या आपला. 90 22 54 46 38. किती घ्यायचे शेवट? 2 कमी 40. 2 कमी 40. दादा काय आणलं आहे तू? 80,000. दाती कसं आहे? 4 दाती का? कुठला आहे बाई? गाड्याचा आहे का? कांड्या बाजू कटा चालू आहे का? मागणी कुठपर्यंत आली आता त्याला? 60 पर्यंत. किती घ्यायची शेवट? मोबाईल नंबर द्या ना तुमचा. माझा 93 25 80 12 35. पाहुणं काय सांगितली किंमत? किंमत काय सांगितली? 80,000. कुठली बैल? डेंगूरची का? दाती कशी? जुळल्यात. चालू आहे का आम्हाला सगळ्या? हां कुठपर्यंत आली मागणी आता? त्यांना 75 पर्यंत आली. 75. किती म्हणतात घ्यायची शेवट? 85 ते 80 सांगितले. 80 घ्यायचे. मोबाईल नंबर आहे? 98 60 15 67 20. काय लावायचं जायचं ओपन नका करू मी बोलले त्याला सेंट राहायचो. घरी घेऊन गेले का तिकडे घरी जायला घेऊन अध्यक्ष कष्ट कसे करायचे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने बोरा दिला. पप्पू शेठ नमस्कार. नमस्कार साहेब. दिला का काळा? काळा गोरा दिला. बाबा सकाळ धरून पाहत होते नुसते. हा ना. गोरा दिला आता विचार गोरा दिला ना बाबा. हा मुरमाडला गेला गाठाखाली गेला. गाठाखाली. हा क्वालिटी होतो आज. क्वालिटी देतो वासरू. पप्पू शेठ कसं काय व्यापारामध्ये कसं काय शिरले आता? बैलगाडा क्षेत्र आहे, व्यापारी मध्ये कधीपासून शिरले काय? साहेब तुम्हाला सांगतो मी आहे ना, आमचे वडील हे अब्बास शेठची बशीर शेठची बैल हाकीत होते आणि इलायती गावात म्हणून मी त्यांना बशीर शेठला अब्बास शेठला द्यायचा आणि त्याच्यात मी बैल कशी विकते त्याच्या धोरणावरती मी ते बैल घ्यायला लागलो. बैल घ्यायला लागल्यावरती मला लक्ष्मण बोंबले म्हणून चिंचवडी आमच्या देशपांड्याचा माणूस 1 रुपयावरती बैल दिली आणि त्या बैलांपासून इथपर्यंत आजला आमची सुधारणा झाली. त्यानंतर आम्हाला बाळू नामदेव डोके म्हणून एक गावात बैल दिला 52,000 रुपयाला. तो बैल इतका पळाला तो 8 लाख रुपयाला बैल विकला गेला आणि तिथून मोहर आमचे या इथपर्यंत पदार्पण झालं गेलं. तर असा विषय आहे साहेब, समजा समाजामुळं माणूस पुढे मायामुळं नाही समाज, पण समाजाने मला मोठं केलं. आणि समाजाला 1 नंबर मानतो. समजा शेतकरी वर्गाने मला म्हणून तेवढी बैलं दिली. 15 ते 20 बैलं दर हप्त्याला होत्या ते तुम्ही पाहता साहेब. आणि तुमच्या लाईमुळं मेन तुमच्या लाईमुळं आम्हाला लई जनावरं भेटायला लागली. 14-15 बैल वेटिंगला आहेत पुढल्या हप्त्याला. एवढं माल विकूनही पण आजही 11 वाजता तुम्ही लावी काढली साहेब. एकही बैल शिल्लक राहिला नाही. ही गाठाखाली लोक आजही म्हणतात माल आहे का? आता ते मामा म्हणतात 2 बोरं द्या, पण माल शिल्लक नाही देता कोणचा? हे म्हणतात 2 बैल द्या साहेब. तर असा विषय आहे तुमच्या लाईमुळं त्यांची आमची तिकडं ओळख झाली जास्त. ओळखीमुळं आमच्याकडे गिऱ्हाईक वाढलं आणि परिचयाने तुम्ही आमचा परिचय वाढवल्यामुळं आम्हाला माल भेटायला लागला. बाकी त्यात काहीच नाही दुसरं. गाड्याची बैल ही तुम्ही आता तुमचा विषय असा आहे साहेब, तुम्ही मला विचारलं गाडा क्षेत्रात मी आजपर्यंत 50 लाख रुपयाची बैल विकली गेली. हा नफा तोटा हा फक्त मला खर्च पुरत नाही, पण माझं गाड्या क्षेत्राने मला नावही मोठं केलं आणि गाड्या क्षेत्रात मी 50 लाख रुपयाची बैल आजपर्यंत विकली गेली. 8 लाख 10 लाखाच्या भावाने मी बैल विकतो
2 लाख 2.5 लाखाला बैल अजून मी एकही विकला नाही. नाहीच वाटलं तर बाजारात आणून विकला, पण 2 लाखाला 1.5 लाखाला तर मी अजून कधीच बैल विकला नाही. आणि 50,000च्या पुढचा बैल मी कधी घेतलाही नाही. 1.5 लाखाच्या भावाने 2 बैल घेतली, पण त्यांच्यात काही जुळलं नाही. चालायचं समजा, काही गोष्टी आपल्या बापाच्या नसत्या. तर असं आहे, गाडा क्षेत्रसुद्धा समजांनी जपून केलं पाहिजे. 1.5 लाखाचाच घेतल्यावर पळतो असं नाही, 22,000चा तेवढाच पळतोय. 1.5 लाखाचा घेतला तर तो नाही पळते असं नाही सांगताय. पण बैल ही मला बाप्पा इंदुरेने जास्त पुरवली. त्यांच्या गाडीतली बैल 1 नंबरला पळाली साहेब. बाप्पा इंदुरे सांगू कराड तामिळनाडूमध्ये आम्ही घरून फोन करतोय, बैल घरी येतोय आणि बैल तर 1 नंबर पळतोय. आम्हालाच कळलं नाही त्या माणसाकडून एवढी बैल पळाली कशी. जेवढी बैल आमची म्हैसूर पळाली तेवढी त्याच्या गाडीतली, असा विषय आहे. आणि तुमच्या लाईमुळं आम्हाला दर हप्त्याला 10 ते 15 बैल 100% होत्यात. माल कसा तयार होतो मलाच काय आणि माल तर विकतो. असा आहे आमचा व्यापार साहेब. आमची परिस्थिती इतकी नाजूक आणि हलकीची होती. आम्हाला आमच्या आईने स्वतः नांगर राखलेलं आहे. आमच्या आई 1 नंबर आम्हाला आमच्या मातोश्रीने जेवढं कष्ट कमी करेन त्याच्यापेक्षा जास्त कष्ट केलं आम्हाला. आमच्या आईने संगोपन 1 नंबर केलं, दिशा दाखवण्याचं काम केलं. पण तुम्हाला सांगतो आमच्या आईने कष्ट तेवढं केले. या कष्टातून आम्ही मोठं झालो. आमचं आजही याच धंद्यातून 1च नंबरला आहे. आम्ही आमचा मोठेपणा सांगत नाही, पण शेतकरी वर्गाने आम्हाला मोठं केलं. अवधारपासून वाडा म्हणा, गोडेगाव म्हणा, गोंडळवाडी म्हणा, नावं घेतले एकाचे ते एकाचं राहील. इतकं लोकांनी आम्हाला साथ दिली का जेणेकरून 1 रुपयाही सरसुद्धा साहेब मागत नाही कधी कोणी. का आम्हाला काही कळतच नाही का आपण काय पेरले काय उगवते. एवढा माल हा शेतकरी वर्ग मला देतो. भीमाशंकर पोखरीपासून तर इकडे संगमनेरपासून, संगमनेर तिकडे शिरूरपर्यंत, शिरूर तर इकडे कानूर पठार, कानूर मेसाई, या गोष्टीतले लोक आम्हाला गावातून बैल देतात आणि आम्ही विक्री करतो. 1000-2000 मिळायला आम्हाला समाधान वाटतं. त्याचे राहिले पैसे आम्ही लोकांचे नेऊन देतो. त्यामुळे लोक आम्हाला फोन करतात, बाकी काहीच नाही. हो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या असा व्यापार चाललाय व्यापार. आणि तुम्हाला साहेब मला लोक विचारतात तुला एवढी बैल कशी काय भेटतात. आता एवढी बैल काय मी काय कोणाला फोन करत नाही आहे का, कधी कोणाला बळ फोन करीत नाही तुमचा बैल द्यायचा आहे का आणि बैल आहे का, असं कधी ठरलंय नाही, म्हटलं नाही. पण मला लोक 11 वाजेपर्यंत रात्री साहेब फोन करतात, बैल कमी झाला आहे आमचा, कमी पडला आहे, तेवढा घेऊन जावी का, 2 रुपये आणून द्या. काही शेतकरी वाणी मिळतले गाड्याचा बैल नाही कमी झाला ते म्हणते दादा एवढा सोड घेऊन जा विक, नाही आम्हाला तुला 2000 रुपये राहू दे राहिले पैसे. असे काही शेतकरी आहे का पैसे किंमत सुद्धा करते नाही. तर असा व्यापार आहे मित्रांनो. आम्ही व्यापार करतो, तुम्ही आम्हाला साथ देता सर्व शेतकरी वर्गाचं आणि गिरायकाचं. आणि मला दिलेल्या साथीबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. मोबाईल नंबर 97 30 58 50. काय आणते जोडाचे 90,000. दाती कशी कुठली बैल शेतीवाडीची का काम चालू आहे सगळ्या. कुठपर्यंत आली मागणी आता. मागणी कुठपर्यंत आली, मागणी कुठपर्यंत आली. चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे. मोबाईल नंबर द्या ना. 78 25 70.